काय आहे नाश्त्याला मेन्यू? हॅलो गाइस, वेलकम टू माय अनदर ब्लॉग जिसका नाम है सुमरी ब्लॉग. तर आज आपण चाललोय, तुम्हाला काल बोललो होतो, लय महत्त्वाचा माणूस आहे म्हणजे तुमचा लाडका आहे, आपण त्याला भेटायला जाणार आहे. आणि काल रात्री मी नीट झोप नाही झाली, कारण की काल रात्री मी पप्पांसोबत गेलो होतो गाडीवर. माझे पप्पा इथं कामाला आहेत, पहिलं घरडा कंपनीमध्ये कामाला होते, आता SUV कामाला आहेत. तर त्यांनी एवढी गाडी जोरात चालवली म्हणजे माझी फुल घाबरलो होतो. आणि आता वेदू आणि मी चाललोय कुणाला भेटायला, भाऊला भेटायला आलोय का. तर ब्लॉग बघत राहा. आणि आता आपण घरी आहे. बाबांनी नाव लय भारी दिले आणि सगळेजण आहेत. हा माई ह्याने अजून आंघोळ नाही गेली. गचा ही मावशी, मम्मीने अजून नाश्ता नाही दिला. बघा बघा, मग ती दीदी पण तशीच करते आणि मम्मी पण अशीच करते. बघा मोती अरे मोती बिस्किटने काय होते? गिळ वेळ काय इज्जत विज्जत आहे का नाही? गायची इज्जतच नाही आपल्याला, डायरेक्ट इज्जत काढून टाकतात. तर आता जाऊ, गाडी पण वॉशिंग करायची आहे. त्यानंतर भावाकडे जायचे. हे बघा डॉन आलेत, डॉन पप्पा आलेत. आणि पप्पा सकाळच्या बारी लय कष्ट घे, बोलतोय ना मी, सकाळच्या बारी खूप कष्ट करतात. कारण की बाबांनी काहीतरी त्यांना बोलले होते. काय बोलले होते अब्बा? सकाळ सकाळ नाश्ता करायला बसलं झड्या. अर्ध्या भाकरीचं काम तरी केलंच काय? ते एक भाकरीचं काम करून आता चहा प्यायला बसले. चहा प्यायला बसले. तर आता जाऊया आपण. बारीक हो, 100 किलो वजन ते बघा इथं बघा 100 किलो वजन इथं मला बोलती. तर गाई एक भाकरी इथं काही सतकर भाकरीचं पण काम होत नाही, पण फुकटचा हुशार करायचं. बघा वडबड निघते. आता आपली दीदी पण आली आहे, मग पप्पाला चहा प्यायचा. आणि आता आपण जाऊया काहीच. आता आम्ही निघालोय आणि आता काही जास्त वेळ लावणार नाही भाऊला भेटायला. मोजून 20 मिनिटं द्या, भाऊला भेटूच आम्ही. आणि आम्ही भेटल्यानंतर मग आता जाऊया आपण बहादूर शेखला. जरा आम्ही पण नाश्ता वगैरे केला नाही. वेदू भूक लागली आहे ना? काय खायचे? हे 400 ती. तर काहीच आता ह्याला 4 वडापाव आपल्या चिपळूणचा बघू. आणि भाऊकड पण जायचे, दाखवतो तुम्हाला. आता आपण आलो होतो, बघूया तुम्ही किती करतो काय. तर गाईस तुम्ही हे लोकेशन बघू शकता. ही भाऊची गाडी, भाऊचा घोडा KTM 390, भाऊची गाडी ही पण. अनिकेतची गाडी आहे तिथं. अनिकेतला कालच फोन केला होता भावाला, बोला तर नाही केला. फोन केले हो चिपळूण आलोय म्हणून गडबडी बघ तुला दाखवतो. हे बघ ह्याचा मला ना आणला, गेल्या टायमाला आणलेला असतं. कुठला? एकदम केस एवढी येतो. नाही, तो गेला पुण्याला गेला. मी लगेच आलो 2 मिनिटात इथंच थांबव. चालेल. चॉकलेट बॉय. तुला पण जास्त वेळ नाही, चालेल, काय प्रॉब्लेम. गाईज आता आपण डायरेक्ट 20वा पॉईंटला आलो होतो. आणि भाऊला तर भेटलोच, भाऊ पण आहे आपल्यासोबत. आणि बाकीचे पण भेटलो. अनिकेत पण आहे.
आणि भाऊ पण आहे सोम. तर खरं म्हटलं तर लय भूक लागली होती, मग मी म्हटलं पहिला नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर मग आपण खाली लोकेशनला जाऊ. तर बघू. आपण आलोय ऑर्डर द्यायला आणि भाऊ लोक तिथं जरा टाइमपास करते. ते भाऊ पण ब्लॉग शूट करतोय. जरा काय आहे नाश्त्याला मेन्यू. तिकडे भाऊ शूट करतोय. बघूया नाश्ता वगैरे काहीतरी घेऊ. भाऊ गाईज इथं ऑर्डर द्यायची असते. भाऊ पण येते. हे पण आहे ना कलिंगड ज्यूस आणि आणलंय नाश्त्याला. कोल्ड कॉफी कोणाला पाहिजे? तुला पण खाणार तू खाणार ठेव आणि मस्त दिसतो. वरचा आहे ना सेम आणि सारखं वाटतं का? आवडली पोरगी? कोल्ड कॉफी भारी आहे. हे कोल्ड कॉफी भारी आहे. पण वेदू अजून एक आणतो काय कोल्ड कॉफी? अजून एक आमचा अलिकेच होता एवढा वाचतो नाही. आता बघ काय करतो सँडविच कॉफी मध्ये टाकून देतो. कसं लागतंय? तुझ्यापेक्षा एकदाच फक्त भोडव आणि काढू पूर्ण भोडव आणि ते जागा आता उद्या नाही गोड कॉफीवर टेस्ट कशी आहे? आता आपण विसावरनं भाऊला घरी सोडून आलो, कारण की सूरज भाऊला बाहेर जायचं होतं. आणि ते काहीतरी मुंबईला निघाला आहे. सोम आहे इथं, त्याची पण तब्येत खूप खराब आहे आणि जास्त मला त्यासमोर बोलता आलं नाही, कारण की सूरज भाऊ तरी ऑन द टॉप. तर जास्त काय मी काही शूट केलं नाही. मला पण बरं वाटलं तर त्यांना भेटून. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत बोलली आणि एक नंबर आहेत पोरं. भाऊला एक नंबर. मम्मी वगैरे सगळेजण कपडे धुतात. वेदू सगळेजण आहेत. वेदूंनी पण चांगला एन्जॉय वगैरे केला त्यांच्यासोबत. तर जास्त काही दाखवता आलं नाही तुम्हाला, पण जेवढं काय केलं मला पण खूप बरं वाटलं त्याला भेटून. पण जायचे नेमकी कुठं जायचे मला पण एक्झॅक्ट माहीत नाही, कारण की पप्पा बोलले की बाहेर जायचे. तर बघूया, जाऊया. आता आम्ही आवरलंय सगळं, आता निघतोय आणि सगळेजण तयार झालेत. पप्पा मम्मी लावते लिपस्टिक आणि मावशी पण रेडी झाली आहे. सगळेजण आहेत. तर पप्पांना म्हटलं की तुम्ही गाडी घ्या आणि 4 व्हीलर घ्या आणि आम्ही 2 व्हीलरवर येतो, म्हणून मी एवढं पॅक झालो. तर आता जाऊया कार्यक्रमाला. तिकडं काय मम्मी काय कार्यक्रम आहे? मागणी टाचणी आहे. तर जाऊया आता आपण डायरेक्ट तिकडं, कारण की बाहेर खूप. आता आपण आलो होतो कोयना घाटामध्ये, कोलकेवाडीमध्ये असं गाव आहे. तर इथं कार्यक्रम होता, मागण्याचा कार्यक्रम होता, म्हणून आता आपण
गाडी वगैरे इकडे पार्किंग केली आणि मुलांची गाडी आलेली आहे. तर गाई तुम्हाला दाखवतो. आणि इथं आपली गाडी लावलेली आहे आणि तिकडे आपली टू व्हीलर लावली पुढं. तर गाईज आता आपण जाऊया आतमध्ये. आणि वेदू आहे ना येताना खूप घाबरला होता, कारण की कोयना घाटायचं म्हणजे धरण आहे ना त्याच्या बाजूने असा रस्ता आहे. तर तिकडं खूप घाबरला होता, म्हणजे मला धरूनच बसला होता तो. तर गाईज आता आपण जाऊया. कार्यक्रम पण चालू झालाय. विद्यार्थी समिती मौजेगाव पिंपळी खुर्द आणि भारतीय बौद्ध महासभा मौजेगाव कोलटेवाडी या शाखेच्या कार्यक्रम आहे. आज आपण दोन्ही शाखेने मुलांना आपण आलो होतो घरी आणि सगळं काही कार्यक्रम वगैरे व्यवस्थित झाला. जेवण वगैरे करूनच आलो. तर तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.